नमस्कार मित्रांनो, मी बाहेर शिकायला गेलो होतो आणि काही दिवस झाले घरी आलो. मी बाहेर शिकत होतो तेव्हा बिनधास्त आपले आयुष्यात जगायचो आणि एक चांगले फ्लॅट घेऊन मी तिथे राहत होतो. तसा मी शिक्षणात पण फारच हुशार होतो. माझे बाबा बिझनेसमॅन आहे आणि आई घरीच असते. पैशाचा घरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मी माझ्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत असल्यामुळे मी फार कमी कपड्यातच घरी राहत होतो. कारण मला ती सवय होती आणि फ्लॅटवर एकटाच असल्यावर कोणाचे टेन्शन पण नव्हते. आता तीच सवय मला अनेक दिवसापासून लागली होती. घरी सुद्धा माझी सेपरेट रूम होती, त्यामुळे घरी पण तसाच राहू लागलो. पण आमच्याकडे एक कामवाली यायची. मी आधी जेव्हा घरी होतो तेव्हा ती दुसरी कामवाली यायची आणि आता काही महिने झाले आमच्याकडे एक नवीन कामाला दिसू लागली. त्या नवीन कामवालीची आणि माझी भेट फार कमी होत होती, कारण ती सकाळी येऊन अगोदर साफसफाई करून निघून जात होती. मी झोपेतून उशिरा उठतो होतो तेव्हापर्यंत ती आपल्या घरी असायची. नंतर आमच्याकडे दुसरी कामवाली स्वयंपाक बनवण्यासाठी यायची. एक दिवस असे झाले की रात्री घरची लाईट गेली आणि गरमी फार होत होती. म्हणून मी फारच कमी कपड्यात रात्री झोपून होतो आणि सकाळी उठलो तेव्हा ते पण माझ्या अंगावर दिसले नाही. पण माझ्या खोलीत कोणीच येत नव्हते, त्यामुळे मला वाटले की अशा अवस्थेत मला कोणीच बघितले नसेल. पण बघतो तर घरचे सर्व सामान बरोबर लागले होते आणि कचरा पण दिसत नव्हता. कारण रात्री मी वेफर्स खाल्ले होते, ते पाकिट सुद्धा मला दिसले नाही. त्यावरून समजले की मोलकरीण येऊन आपले काम करून गेली आहे. पण मला फार लाजिरवाणे वाटत होते, कारण माझी अवस्था रात्रीची फारच वेगळी होती. मी फ्रेश झालो आणि बाहेर येऊन तिला बघू लागलो, तर ती मला घरी कुठे दिसली नाही. आई आणि दुसरी कामवाली किचनमध्ये काम करत होते. त्यानंतर मी आईला नाश्ता मागितला आणि दुसऱ्या कामवालीने मला नाश्ता आणून दिला. त्या दिवशी माझ्या डोक्यात सकाळी होणाऱ्या गोष्टीच आठवत होत्या आणि विचार येत होता की तिने जर अजून घरी काम करणाऱ्या बाईला सांगितले असेल, या माझ्या आईला सांगितले असेल तर मला फारच वाईट वाटेल. म्हणून याच विचार दिवसभर माझ्या डोक्यात येत होता आणि कसा तरी तो दिवस गेला. सकाळी मी लवकर उठलो आणि तिची वाट पाहू लागलो. ती दुसऱ्या रूमची साफसफाई करत माझ्या रूम मध्ये आली. आज मी तिला जागी दिसलो म्हणून तिला मला बघून गुड मॉर्निंग साहेब म्हणाली. मी पण तिला हसून गुड मॉर्निंग केले आणि म्हणालो, आधी तू बस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. तिने हातातला झाडू खाली ठेवला आणि म्हणाली, बोला साहेब, काय बोलायचं आहे तुम्हाला? मी तिला विचारले, तू काल काय बघितले रूम मध्ये? तर ती एकदमच घाबरून गेली आणि म्हणाली, साहेब काहीच तर नाही बघितले, मी आपले काम केले आणि त्यानंतर उरलेले काम करून घरी गेले. मी तिला विचारले, खोट नको बोलू, काय बघितले सांग. आता ती एकदमच घाबरल्यासारखी झाली आणि म्हणाली, साहेब मी खरं सांगते, काहीच नाही बघितले. त्यानंतर मी तिला बोललो, तू घाबरू नको, मी ज्यावेळेस काल झोपून होतो त्यानंतर तुला माझी स्थिती कशी होते ते बघितले का विचारलं. तर तिने एक वेगळी स्माईल देऊन म्हणाली, अच्छा ते म्हणत आहात का? आणि म्हणू लागली, हो साहेब, तुमची स्थिती फारच वेगळी होती आणि मला तुमच्याकडे बघून वाटले की तुम्ही या स्थितीमध्ये तर कधीच मला दिसले नाही. जर त्याच वेळेस रूम मध्ये कोणी आले असते आणि असे बघितले असते तर त्यांना वेगळेच वाटलं असतं. म्हणून मी तुमच्या अंगावर चादर दिली. मी तिला म्हणालो, रात्री आमच्याकडे लाईन गेली होती, त्यामुळे मला फार गरम होत होते आणि झोपेमध्ये मला काही समजले नाही. तसेच सकाळी बघतो तर माझी स्थिती फारच वाईट होती, त्यामुळे मला बरे वाटत नव्हते. म्हणून कालपासून माझ्या डोक्यात तेच सुरू होते आणि तिला विचारले, तू कुणाला सांगितले तर नाही ना? तर हसून म्हणाली, मी कुणालाच सांगितलं नाही. मी पण हसलो आणि म्हणालो, ठीक आहे, आणि सांगायचे पण नाही कुणाला? तर ती माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघून बोलली, पण साहेब असं नाही, आराम करायचा, कारण कोणी बघितलं तर त्यांना काय वाटेल? मी म्हणालो, माझ्या खोलीमध्ये कोणीच येत नाही, फक्त तूच येते, त्यामुळे कोणी बघण्याचा प्रश्नच नाही. आणि जर कोणी आले तरी मी कधीच त्याच स्थितीमध्ये राहत नाही, त्यामुळे तूच एक आहे जिने मला यामध्ये बघितले आहे. तर ती म्हणाली, कोणी असेल ना अजून, त्यांनी पण बघितले असेल. आता तू विचारले म्हणून सांगतो, माझे मैत्रीण होती, तिने बघितले आहे, पण ती आता कुठे आहे माहित नाही, कारण तिने कॉलेज सोडून दुसरीकडे ऍडमिशन केली होती. त्यामुळे आता फक्त तूच आहे. तर ती म्हणाली, ठीक आहे,
पण त्या दिवसानंतर तिचे आणि माझे बोलणे थोडे मनमोकळेपणाने होऊ लागले, कारण पहिल्याच भेटीत आम्ही खूप काही बोललो होतो. आता ती सकाळी आले की मी जागीच राहायचो आणि तिच्यासोबत बोलत राहायचो. हळूहळू मी तिला तिच्या घरच्या बद्दल विचारले, तर म्हणाली आम्ही तिघे पण काम करतो, आई, बाबा आणि मी. बाबा पण जॉब करतात आई आणि मी पण. आईनेच मला इथे काम लावून दिले, कारण आईची मैत्रीण इथे काम करते स्वयंपाकाचे. ती बोलायला फारच मोकळ्या स्वभावाची वाटत होती. मी तिला विचारले, लग्न झाले आहे का तुझे? हो, माझे लग्न झाले आहे, पण मी आता नवऱ्यासोबत नाही राहत, कारण तो दुसऱ्या मुलीसोबत पळाला. त्याच्या आयुष्यात आधीच एक मुलगी होती, पण त्याच्या घरचे तिच्याशी लग्न करून द्यायला तयार नव्हते. म्हणून आई वडिलांच्या दबावामुळे माझ्याशी लग्न केले, पण तरी सुद्धा त्याचे नंतर सुरूच होते आणि लग्नाच्या 1.5 वर्षानंतर तो दुसरी सोबत पळाला. मी तिला विचारले, आता दुसरे लग्न नाही करणार आहे का? तर सांगू लागली, मी 1-2 वर्ष घरीच राहणार आहे, त्यानंतर लग्नाचा विचार करेल. मी तिला म्हणालो, तुझा स्वभाव फारच भोळा आहे. तर म्हणाली, माझे आई बाबा पण मला हेच म्हणतात. त्यानंतर आमचे रोज बोलणे होऊ लागले आणि हळूहळू मला तिच्याशी बोलणे फारच आवडू लागले. तसेच ती पण माझ्याशी फार आवडीने बोलायची. कधी कधी मी झोपेत असलो तर ती मला झोपेतून उठून म्हणायची, आज बोलणार नाही का? मी नंतर उठून तिच्यासोबत बोलायचो. आता आम्हाला कळून आले होते की आम्हा दोघांना पण एकमेकांसोबत बोलायला आवडते आणि तेच बोलणे मनात बसू लागले. मला ती छान वाटू लागली. ती बसून असली की मी तिच्या जवळच राहून तर कधी तिच्या हातावर हात ठेवून तिला अनेक प्रश्न विचारत होतो आणि ती पण काही न बोलता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायची. यावरून तिच्या मनातले सुद्धा मला कळून आले होते. फार महिने झाले मी कपडे घेतले नव्हते, म्हणून मॉलमध्ये गेलो आणि नवीन कपडे घेतले. विचार आला की तिच्यासाठी पण काही घ्यावे, म्हणून तिच्यासाठी पण ड्रेस घेतले, कारण ती मला नेहमी एवढ्या दिवसात 2-3 ड्रेस मध्ये दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आली तर मी तिला खोली दिसलो नाही, कारण त्या दिवशी मी आईच्या खोलीत झोपलो होतो. आईला बरे नव्हते, त्यामुळे मी तिच्यात खोलीत आराम केला होता. ती जेव्हा आईच्या खोलीत आली तेव्हा मी झोपून होतो आणि आई माझ्या बाजूला होती, त्यामुळे ती मला न उठवता आपले काम केले आणि घरी निघून गेली. त्यानंतरच्या दिवशी जेव्हा ती माझ्या खोलीत आली तेव्हा मी मुद्दाम डोळे बंद करून झोपण्याचं नाटक करत होतो. अगोदर तिने आपली कामे केली आणि नंतर मला म्हणू लागली, किती वेळ झोपणार, सकाळ झाली आहे. मी उठलो आणि तिला म्हणालो, कपाटात तुझ्यासाठी काहीतरी ठेवले आहे. ती माझ्याकडे बघून बोलली, काय ठेवले आहे? मी म्हणालो, बघ, कपाटात दिसेल तुला. त्यानंतर तिने कपाटात बघितले तर तिला तिचे कपडे दिसले. मी तिला बोललो, तुझ्यासाठी आणले आहे ते कपडे. ती कपडे बघून फारच खुश होती. आम्ही काही वेळ बोललो आणि ती आपल्या घरी गेली. आमचे आता असे रोजचे झाले होते. आता तर मी फारच जवळ राहून बोलत होतो. काही दिवसानंतर ती मी घेऊन दिलेला ड्रेस घालून आली होती आणि सर्वात आधी माझ्या खोलीत येऊन मला ड्रेस दाखवला, पण मी झोपून असल्यामुळे आधी तिने मला उठवले आणि म्हणू लागली, बघा मी आज कशी दिसत आहे. मी बघितले तर आज ती फारच छान दिसत होती आणि तिच्यावर तो ड्रेस सुंदर दिसत होता. मी तिला बघून म्हणालो, आज तू फार छान दिसत आहे. तर ती लाजली. ती अगदी माझ्या बाजूला येऊन बसली, पण आज तिच्याकडे बघून मला सहन होत नव्हते, म्हणून मी तिला आपल्याकडे आणि आता तिच्या त्या कोमल असेल गोष्टीवर नेऊन ठेवले. ती काही न बोलता मला बरोबरीचा प्रतिसाद देऊ लागली आणि आम्ही आता कशाचा विचार न करता फार दूरवर जाऊ लागलो, कारण आम्हा दोघांना पण आता त्या गोष्टीची गरज भासत होती. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर ते चित्र दिसायला वेळ लागला नाही आणि आम्ही त्याचा आस्वाद घेऊ लागलो. फार वेळ त्या कामात व्यस्त होतो आणि त्यानंतर मी समोर जाण्याचा निर्णय घेतला. मी जसा जसा समोर जात होतो तसा तसा तिला फारच आनंद येत होता आणि त्या आनंदात तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्या दिवशी आम्ही आमच्या मनात असलेल्या गोष्टी पूर्ण केल्या आणि त्या दिवसानंतर वेळ बघून त्या गोष्टी होऊ लागल्या. मी तिला अनेक वस्तू पण घेऊन देऊ लागलो. तिला एक चांगला मोबाईल पण घेऊन दिला. तसेच तिचा भोळा स्वभाव फारच चांगला आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.